मनवा, कसला विचार करतेस? बोल ना काहीतरी. नको ना सारखा सारखा तोच विषय. खरं तर मी तुला या आधीच भेटणार होतो, पण राहून गेलो. मनवा, साखरपुड्यामध्ये जे काय झालं ते नको जास्त मनाला लावून घेऊस. अगं उलट मी तर म्हणतो बरं झालं. वेळीच त्याचे खरे रंग लक्षात आले. आणि किती दिवस शांत बसून राहणारस तू? लोक येता जाता बोलणारच तुला. आणि अमोल सांगतोय ते बरोबर आहे. लग्नानंतर जर हे सगळं काही तुला कळालं असतं तर मग काय केलं असतं? काही नाही ग, या मोठ्या लोकांचं ना असंच असतं. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. मला तर हा राजवीर मोहिते पाटील कधी पटलाच नाही. सखी, आठवतंय ना मी तुला सांगितलेलं ते? हो, तेव्हा मला ते चांगले वाटले होते, पण हे सगळं असं काही घडेल असं स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. नाही, तुम्हाला वाटतंय तसे वाईट नाही आहेत ते तसे वागले कारण परिस्थिती तशी ओढावली होती. म्हणून अजून काय झाल्यावर तुला कळणार की हा माणूस कसा आहे ते? अगं जे झालंय त्याचा नीट विचार कर. मनवा, राजवीर, अरे काय झालंय डोक्याला? व्हॉट? बाहेर जायचं, परमिशन घ्यायची आणि नॉक करून आत यायचं. सॉरी अरे राजवीर, मी घाईत होते म्हणून डायरेक्ट. मे आय कम इन सर? इकडे येऊन फक्त उभं राहायचं असेल तर बाहेरचा. काय झालंय डोक्याला? काय काम होतं? नाही, ऍक्च्युली ते आपल्या ब्रँडचं न्यू कलेक्शन दाखवायचं होतं. आता लग्नाचा सीझन सुरू होतोय, सो आपण पहिल्यांदाच ब्रायडल कलेक्शन लॉन्च करतोय. सर, आणि रिसर्च प्रमाणे ब्रायडल कलेक्शनला सध्या जास्त मागणी आहे. हे मला आवडलेले काही डिझाईन्स आहेत, मी शॉर्टलिस्ट करून ठेवले आणि काही कॉस्ट्युम्स बनवून सुद्धा घेतलेले. छान आहे ना हे कलेक्शन? मस्त आहे. म्हणजे मला तर वाटतंय की ही डिझाईन सुद्धा आपली हिट होणार. हे घेतो ना या डिझाईन्स. काय चालवलंय तुम्ही? 80s मध्ये सुद्धा अशा डिझाईनचे कपडे कोणी घालत नव्हते. माझ्या ब्रँडची काय वाट लावायची ठरवली तुम्ही? अरे पण युजलेस जात, कोणाला काही पडलेली. 17,585, 17,102, 17,700. यांचा अजून काही मेसेज, कॉल काहीच कसं नाही आलं. सतरा आठे 136, 17 9 153, 17 10 170. सगळ्यांनी हा पाडा लिहून घ्या आधी. मनवा, तू पुढचा पाडा शिकव.
मी बघते इथे. अगं पण मला माहितीये तुला त्यांना भेटायचंय. जाते. मी लगेच येते. हाय, हाय. कशी चालली आहे शाळा? चांगली चालली. तुम्ही कसे आहात आता? ते दुखतंय? नाही. औषधं घेताय ना वेळेवर? आज ऑफिसला नाही गेला? नाही, गेलो होतो पण तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून नाही कोणाला. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना मी असं आलो? मला कशाला प्रॉब्लेम? तुम्हाला काही बोलायचंय का? हा मग बोला ना. काय नाही, तुम्हाला पुन्हा एकदा सॉरी म्हणायचं होतं. सगळाच गोंधळ झाला माझ्यामुळे. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खूप त्रास झाला, कळतंय मला. अजून किती वेळा सॉरी म्हणणार आहात तुम्ही? आपण दुसरं काय करू? एका गोष्टीमुळे खूप प्रॉब्लेम्स झाले. मला माहिती आहे तुम्हाला अजूनही त्याच्यामुळे खूप त्रास होतोय. हे बघा, तुम्ही प्लीज असं सारखं स्वतःला दोष देऊ नका. ती सिच्युएशन तशी होती त्यामुळे तुम्हाला तसं वागावं लागलं. असं सारखं स्वतःला ब्लेम नका करू आणि सॉरी तर अजिबात म्हणू नका. सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं ना माझ्यामुळे. तुम्ही परत स्वतःला दोष देताय. सॉरी. इट्स ओके. आता तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आय एम इनकम्प्लीट विदाउट यू. बाबा, बरं झालं ना मनवा मी इथे आलो. एका दृष्टीने बरंच झालं. कळलं तरी मला इथे काय चालतं ते. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही जस्ट मी माझ्या मुलीशी बोलत असताना मध्ये कोणीही बोललेलं मला चालणार नाही. मला आता फक्त माझ्या मुलीशीच बोलायचंय. बाबा, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मनवा, मी डोळ्यांनी बघितलं नसतं तर तुझ्या बोलण्यावर कदाचित विश्वास बसला असता माझा. पण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी बराच वेळापासून हे सगळं बघतो. सखी, मनवा रोज त्या ग्रस्तांना इथे भेटते. काय विचारतोय मी? नाही. हो, म्हणजे अधूनमधून. म्हणजे शाळेच्या नावाखाली तू त्यांना इथे भेटतेस? बाबा, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. म्हणजे मी जे डोळ्यांनी बघितलं ते खोटं आहे? सांग ना, खोटं आहे का? तुम्ही प्लीज नका ना गैरसमज करून घेऊ. मी त्यांना सांगते यापुढे शाळेत यायचं नाही. मनवा, तू माझा विश्वासघात केलास. मला वाटायचं माझी मुलगी माझा स्वाभिमान आहे.
हा? स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझा माझ्या मुलीवर होता, पण तू माझा विश्वासघात केलास. आज तुझ्यामुळे माझी मान खाली गेली. बाबा, बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. बाबा प्लीज प्लीज गाडी थांबवा, एकदा फक्त ऐकून घ्या प्लीज. बाबा मला माहितीये आपल्या घरात जे काही चाललंय त्याचा तुम्हाला, आईला, नितीशला, तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय. आय नो तुम्ही आता म्हणाल की जर मला एवढं कळतंय की आपल्याला सगळ्यांना त्रास होते तरी मी असं का वागते. बाबा तुम्हीच म्हणालात ना मी तुमचा स्वाभिमान आहे, तुमची शान आहे. तुम्हाला माहितीये मी अशी काय आहे? कारण तुम्ही मला घडवलं. बाबा आजपर्यंत कायम तुम्ही मला निर्णय स्वातंत्र्य दिलंय. माझ्यासाठी काय बरोबर आहे काय चूक आहे हे माझं मला ठरवू दिलं. आणि तुम्हीच म्हणता ना योग्य अयोग्य आपल्याला आपलं कळायला पाहिजे. तुमच्या याच शिकवणीमुळे मी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला शिकले. मला नाही माहित हे सगळं अचानक कुठून सुरू झालं आहे. म्हणजे मी कॉलेजच्या प्रोग्राम मध्ये राजवीर आले, त्यांनी मला बघितलं आणि मॉडेलिंगची ऑफर दिली. पण बाबा तेव्हा सुद्धा मी त्यांना लगेच नाही म्हटलं होतं कारण मी खूप क्लिअर होते. मला माहित होतं मला काय करायचंय ते. आणि माझा निर्णय घेऊन झाल्यावर मी तुम्हाला येऊन सांगितलं होतं. नंतर आमच्या हळूहळू भेटी वाढत गेल्या, त्यांना मी आवडायला लागले. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. पण बाबा तेव्हा सुद्धा मी त्यांना लगेच नकार दिला कारण मला माहित होतं की आमचं नाही जमणार, आमचे स्वभाव खूप वेगळे आहेत. पण बाबा नकार देण्यामागे आणखी एक खूप महत्वाचं कारण होतं, ते म्हणजे तुम्ही. मला आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर घालवायचा होता. तुमच्याकडून खूप काही शिकायचं होतं. आणि ऑनेस्टली मला सुरुवातीला राजवीर नव्हते आवडले. आणि मी सांगितलंही होतं की मला ते असे रूड, ॲरोगंट, असे समोरच्याचा विचार न करणारे, समोरच्याला गृहीत धरणारे वाटतात. पण नंतर हळूहळू जसं आम्ही जास्त भेटत गेलो तसं मी त्यांना नव्याने ओळखायला लागले. त्यांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं, त्यांच्या आई वडिलांचे प्रॉब्लेम सुद्धा सांगितले. ते मला म्हणाले की माझ्यामुळे त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व येईल. माझ्यासाठी ते स्वतःला बदलायला पण तयार झाले. बाबा मी त्यांना नकार दिला की त्यांचं एकच म्हणणं असायचं की निदान मला प्रयत्न करू द्या. बाबा आजपर्यंत मी तुम्ही शिकवलंय तसंच वागत आले. मी तुम्ही दाखवलेल्या मार्गाने चालत आले. प्रत्येक निर्णय मी माझ्या आयुष्याचा खूप विचारपूर्वक घेते आणि खूप विचार करूनच मी ठरवलं की हाच तो माणूस आहे ज्याच्याशी मला लग्न करायचंय. आणि आता मी त्यांना लग्नाला होकार देते तर तुम्हाला ते पटत नाहीये. बाबा तुम्हीच विचार करा ना. राजवीरना लहानपणापासून आयुष्यभर हेच ऐकत यावं लागले लोकांकडनं की कशी त्यांची आई एका दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली. लहानपणी त्यांचे वडील सुद्धा गेले. बाबा तुम्हीच विचार करा, ज्या माणसाला आई वडिलांचं छत्रच लाभलं नाहीये, त्यांचा सहवासच लाभला नाहीये, त्याचे किती हाल झाले असतील. बाबा मला माहिती आहे साखरपुड्याला न येऊन राजवीरने खूप मोठी चूक केली, मला मान्य आहे. पण आता त्या मागचं कारण आपल्याला सगळ्यांनाच कळलंय ना. एवढा कणखर माणूस माझ्या समोर रडला. बाबा त्यांचं एवढंच म्हणणं आहे की माझ्यामुळे त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व मिळेल, अर्थ येईल. आणि बाबा तुम्हीच म्हणता ना प्रत्येक माणसाला दुसरी संधी मिळायलाच हवी. मग आता तुम्हीच सांगा मी काय करायला हवं होतं. काय प्रॉब्लेम आहे त्या माणसाचा मला खरंच कळत नाही. राजवीर रिलॅक्स. त्यांच्या मुलीने माफ केलंय ना मला, मग यांना काय प्रॉब्लेम आहे? अरे तू जरा शांत हो.
तोपर्यंत मनवाचं आणि माझं लग्न होत नाही ना, तोपर्यंत हे शांत वगैरे होणं माझ्यासाठी पॉसिबल नाही. राजवीर, तू एंगेजमेंटला गेला नाहीस म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय. मान्याला म्हणा, त्यासाठी त्यांना सॉरी म्हणालो ना मी. त्यांना काय म्हणालो मी की गावासमोर तुमचा इन्सल्ट झाला ना, ठीक आहे, अख्ख्या गावासमोर मी तुमची माफी मागायला तयार आहे, पण नाही, काय म्हणणं आहे त्यांचं? म्हणणं काहीच नाही, इगो मध्ये आलाय, बाकी काय. अरे राजवीर, असं कसं बोलतोयस तू? मनवाचे वडील आहेत ते. एक्झॅक्टली, वडील आहे ना, मग मुलीचं सुख कशात हे कळत नाही त्यांना. का मध्ये येत आहे आमच्या? तू जरा त्यांच्या बाजूने विचार करून बघ. तूच सांग, ते इतक्या लगेच हो कसं काय म्हणतील? अरे पण त्यांची मुलगी रेडी आहे ना, मग काय प्रॉब्लेम? आणि मला ना, मी नाही थांबवू शकत आता जास्त. राजवीर, तुला वेड लागलंय. हो ठीक आहे, वेड लागलाय मला. त्याच्या मुलीवर वेड्यासारखं प्रेम करतोय, कळत नाही त्यांना. मनवाला माझ्या इतकं सुखी कोणीच ठेवू शकत नाही. राजवीर, मी काय म्हणते, आज आपण डिनरला जाऊया. नाही जमणार. ऍटलीस्ट कॉफीला तरी. नॉट पॉसिबल. का असं करतोस? हे बघ राजवीर, तू जर ठरवलं ना तर सगळं काही शक्य. अजिबात वेळ नाही माझ्याकडे. मग उद्या? प्लीज नाही म्हणू नकोस राजवीर. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. आणि याला आत पाठवा. Come in. Yeah, have a seat. सी मला ब्रायडल साठी 10 ड्रेस हवेत, सो 10-15 बेस्ट डिझाईन दाखव. ओके सर, मी उद्या तुम्हाला माझ्याकडे असलेल्या सगळ्या व्हरायटीज दाखवते. ते ठीक आहे, पण लक्षात ठेव, मला व्हरायटी नाही, स्पेशालिटी हवी. बेस्ट ड्रेस हवाय मला माझ्या होणाऱ्या बायकोसाठी. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. पण नेहा, एक गोष्ट लक्षात ठेव, मला असं डिझाईन हवंय की जे जगातल्या प्रत्येक मुलीसाठी हवंसं असेल, पण ते बनेल एकदाच माझ्या बायकोसाठी, मनवासाठी. ओके सर, मी लवकरात लवकर तुम्हाला हवे तसे डिझाईन्स दाखवते. या